आज आपण मस्त अशी बघा काळ्या मसाल्यातली गवारीची शेंग बनवतोय। याच्यासाठी मी गवार व्यवस्थित धुवून घेतलेली बघा। कढईमध्ये पाणी गरम करण्यासाठी ठेवलंय मी। आता याच्यात थोडंसं मीठ टाकून घेऊयात बघा। याच्यात आपण थोडंसं मीठ टाकून घेऊयात। त्याच्यानंतर आपण ही गवारीची शेंग टाकून घेऊयात सगळी। आता ही गवारीची शेंग आपल्याला बघा व्यवस्थित अशी शिजवून घ्यायची बघा। एक 10 ते 15 मिनिटं बघा आपण ही बारीक गॅसवरती शिजवून घेऊयात चांगली बघा। आपली शेंग बघा व्यवस्थित अशी शिजलेली आहे एकदम बघा, पाण्यातून तळाला जाऊन बसलेली। तर तुम्ही पाहू शकतात शेंग चांगली शिजलेली। आता आपण याच्यातील पाणी काढून घेऊयात बघा। आता आपण काळं वाटण बनवण्यासाठी बघा 2 कांदे घेतलेले आहेत भाजून चांगले, खोबरं पण भाजून घेतलंय, अद्रक, कोथिंबीर, लसूण। इथं मी घरचा काळा मसाला घेतलेला आहे, गरम मसाला, मिरची पावडर, धना पावडर, शेंगदाण्याचं कूट, जिरी, मोहरी, कढीपत्ता आणि थोडेसे खडे मसाले घेतलेत आणि चवीनुसार मीठ बघा। याचं आता आपण अगोदर वाटण बनवून घेऊयात बघा। अशा प्रकारे हे वाटून घेतलेलं आहे व्यवस्थित, थोडंसं पाणी घालून बघा। तेल गरम करण्यासाठी ठेवलेलं आहे, 1-2 चमचे बघा मी तेल टाकून घेतलेलं आहे। आता याच्यात आपण थोडीशी मोहरी घालूया। फोडणी चांगली बसली ना तर टेस्ट खूप छान लागते, त्यामुळे तेल व्यवस्थित गरम करायचं। थोडीशी जिरी लागली। आता आपण जे खडे मसाले घेतले ते घालून घेऊया, थोडासा कढीपत्ता आणि आपण जे वाटलेलं वाटण आहे ना ते सर्व घालून घेऊया बघायचं बघा। मी थोडंसं जाडं भरून ठेवले कारण का याच्यामुळे काय होतं खूप छान टेस्ट लागते बघा। आपण अगोदरच मसाला भाजून घेतला त्याच्यामुळे आता जास्त भाजायचं नाही, नाहीतर करपट वास येईल बघा। थोडंसं तेल सुटायला लागले, 1 मिनिट झालेले। आता आपण याच्यात जे आपण मसाले घेतलेत बघा ते घालून घेऊया आणि याला चांगले व्यवस्थित आता परतून घ्यायचे मसाल्यांना बघा। मसाल्यामध्ये थोडंसं मी किंचित पाणी घालते बघा। आणि आता हा मसाला आपण थोडा मीडियम किंवा मोठ्या गॅसवरती बघा चांगलं तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचं आहे बघा। आपल्या मसाल्याने तेल व्यवस्थित सुटलेलं आहे। आता आपण याच्यात थोडंसं बघा, आपण गव्हाची शेंग शिजताना अगोदरच मीठ टाकलं, त्याच्यामुळे याच्यात थोडंसं किंचितच मीठ टाकून घेऊया चांगलं व्यवस्थित मिक्स करून घेऊया। आणि आपण जी शिजवून घेतली गव्हाची शेंग आहे बघा ती घालून घेऊया। मी थोडं त्याच्यात पाणी पण ठेवले बघा, कारण का आपल्याला थोडीशी बघा अंगापुरता असा रसा कसा म्हणतात बघा तशी बनवायची। आता बघा हे आपले व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे। खूप छान सुगंध सुटलेला आहे बघा आपल्या भाजीचा, फोडणीचा। आणि आता हे आपण 1-5 मिनिटं बघा थोडंसं शेंगदाण्याचं कूट थोडंसंच टाकायचं बघा, लई नाही, कारण का आपला ऑलरेडीच मसाला भरपूर आहे याला। एक पोहे खायचे 2-3 चमचे बघा फक्त, आणि व्यवस्थित मिक्स करून बघा आपल्याला 1-5 मिनिटं छान असे याला उकळी काढून घ्यायची बारीक गॅसवरती बघा। तुम्ही 5 मिनिटात पाहू शकतात बघा आपली कसली छान आपली गवार झालेली काळ्या मसाल्यातली। तेल पण व्यवस्थित सुटलेलं आहे बघा। अशा प्रकारे आपली ही गवारची शेंग तयार झालेली आहे, तुम्ही पाहू शकतात कसली छान झालेली। तुम्ही चपाती बरोबर, भाकरी बरोबर किंवा भाताबरोबर कशाबरोबर खाऊ शकता। चला तर मग रेसिपी आवडली असेल तर आपल्या चॅनलला नक्कीच लाईक करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।